आपल्या महाराष्ट्रात एक बैल आहे ते तुमच्याकडे पैसा असू द्या नसू द्या ती कोण बघत नाही. बालाजी सुद्धा किंग मेकर म्हणून चर्चेत आहे. पण देणारच नाही असं बऱ्यापैकी माहित आहे भागात. मित्रांनो, आपण आलोय कलेडून बेलेवाडी आणि एका वासराची मुलाखत घेतलेली मित्रांनो. बेलेवाडीकरांचा राया. आणि अनेक लोकांना वाटलं की एकतर फंटरनं म्हणला दाना बाबा म्हणला वासरू ढकलून दिलं तर पडलं तुम्ही त्याचा मोठेपणा सांगताय, परंतु त्यावेळेस सांगितलं त्या रायानं आजपर्यंत खरंच करून दावलं आणि मुलाखत घेतली. तिथनं बैल कंटिन्यू गुलालातच होता आणि कालच्या हिंगणगादी मैदानात मित्रांनो एक नंबर केला म्हणजे अनेक लोकांना वाटत होतं की याला गट तर पास करते का वासरानं दाना बाबा मोठं सांगते, परंतु वासरानं काल एक नंबर केला. हो, काल हिंगणगादीला दुसरा बैल मैदान होतं आणि आपला पायरा वाळुसकरांचा राजा 9940 त्याच्यासोबत होता. बर. काल एक नंबर झाला. बालाजी जाधव म्हणजे एक टॉपचं नियोजनात नाव यायला लागले. काय विषय म्हणजे आता घरची वासर आहे ती पण बाहेरचेच पण चांगलं नियोजन करताय. आणि अजून एकदा विचारतो की वासरू नाही बैल म्हणा येईल कुणाकोणात आहे? हे आपलं करण ड्रायव्हर घरनिकीन आपण स्वतः आणि मायनीच एक आपला मेंबर आहे अनिकेत माळी म्हणून. दोघा तिघांच्या इच्छारानं आपलं सहकार्यानं चाललंय. काय वासराला मागणी परत मागणी कसं आहे, मागणी अजून म्हणजे कोणी केली नाही तशी. आदत असताना मागत होती एक 5-7 लाखापर्यंत. त्याच्यानंतर म्हणजे आपण देणारच नाही असं बऱ्यापैकी माहित आहे भागात. ती काय पोरं वासरू देणार नाही ती, त्याच्यामुळे मागायचं धाडस तर काय अजून कोणी केलं नाही. मित्रांनो, वासराकडे जर बघितलं तर वासरू नाही बैलच आहे म्हणायला लागला. आता किती जाते काय? आता दुसरा आहे. दुसरा म्हणजे आताची दात लावलाय दुसरा आहे, परंतु आदत घेऊन फायनल राहते आता. हो, त्या दिवशी गारेवाडीला मैदान होतं, बोबडेवाडीकरांनी घेतलेलं मैदान आदत बैल. त्यावेळेस बेलेवाडीतलंच ती देवा पळते आदत आमचं वासरू आपल्याच नियोजनात आहे. ते पण ती दोन्ही गाडी चांगली पळायली आमची, दुस्सा आणि आदत. म्हणजे आपला बैल दुस्सा आणि ती आदत गाडी एक नंबर पळायली. गाडीने 4था नंबर केला तिथं. आदत वासरू घेऊन सुद्धा आपलं वासरू राहिलं फायनलला. याच्याकडे बघितल्यानंतर आता सगळ्यांना बेलेवाडीकरांचा राया म्हणजे कलेडून बेलेवाडीकरांचा राया म्हणजे आता फेमस झालाय, परंतु सुरुवातीला काय अडचण आहे तुम्हाला? सुरुवातीला म्हणजे संघर्ष आहेच की, क्षेत्र म्हणल्यावर संघर्ष आलाच. महत्वाचा विषय संघर्ष ही सगळीकडे आहेच. तसंच आपल्याला बी पायऱ्याला अडचणी येत होत्या. म्हणजे ज्याला पळतो त्याला आपण मागत होतो. आता ओळख आहे आपली त्यामुळे आपण प्रत्येकाला मागत होतो, पण बैल आपल्याला दिली नाही ती. म्हणजे ज्याला पळतो त्याने दिली नाही ती बैल. आणि आता फोन बऱ्यापैकी येते की एक मैदान करू. ज्यांनी बैल दिला नाही म्हणजे अडचणीच काय त्यांचं म्हणणं नाही दिलं पाहिजे, परंतु लोकांच्या लक्षात कधी आलं की बाबा वासरू दिसायला असं आहे पण म्हणजे कुठं पाळल्यानंतर बाबा सगळ्या उजेडात आलं. आपण नांदोशीच्या मैदानात कडलोनचा लक्ष्मणराव त्याच्यासोबत पळालो आणि आपला देव बकासूर त्याच्या सेमीत आपण सेमी पास केला आणि तिथं आपण राहिलो 3 फेरं पळून. म्हणजे लक्ष्मणराव सोबत वासरू टिकलं. आम्हाला पण स्वतः वैयक्तिक गॅरंटी नव्हती की त्या बैलाला आपलं वासरू टिकल, पण वासरू चांगलं पळालं सेमीला, पण तिने पण फेरं चांगलं पळालं. त्यावेळेस आमच्या बी लक्षात आलं, बाकीचे पण म्हणायला लागले लक्ष्मणराव वासरू टिकतंय म्हटलं खरोखर पळते. तेव्हापासून माणसं म्हणायला लागली दिसताना बारीक दिसते पण काहीतरी आहे त्याच्यात. काल म्हणजे मित्रांनो, लक्ष्मणराव म्हणजे भल्या बैल टिकत नाही त्याच्यावर, आणि त्याला वासरू टिकलं त्यावेळेस सगळ्यांच्या डोळ्यात आलं की बाबा लक्ष्मणराव बोला टिकते पण टिकते म्हणजे आपलं वासरू म्हणजे आपल्या बैलाला काहीच अडचण नाही. तर काय सांगचाल म्हणजे कसं नियोजन असतं? नियोजन आता काल एक नंबर झालाय. अजून एक 5-6 दिवस म्हणजे शक्यतो आपण महिन्याने 3 ते 4 मैदानच करतो. आपलं वासरू म्हैसूर आहे. उन्हाळ्यात जास्त म्हणजे आपलं 7-8 दिवसाचा गॅप असावा या दृष्टिकोनानं आता कालचं मैदान झालं. अजून एक 5-6 दिवसानं जवळपास कुठं मैदान दुसऱ्याचं असो, ओपनचं असो किंवा आदतचं असो, तिन्हीत कुठलं जर आपल्याला मैदान असलं काय अडचण नाही. त्याच्या हिशोबाने फाटी बघून मग करायचं नियोजन. कोण नियोजन करतं? नियोजन स्वतः मी, करण ड्रायव्हर, दोघं तिघ आपली विचार करून मग कुठला बैल घालूया, काय करू, कुठं पळूया. काय सांगचाल म्हणजे बैलाविषयी काय सांगचाल? आता बैलाविषयी सांगायचं झालं तर बैलानं आम्हाला खरं म्हणजे समाधान ठेवले बरं का. आणि आता मगाशी तुम्ही म्हटलं की आपण बालाजी जाधव तुमचं म्हणजे नाव असं टॉपचे नियोजन येते. बालाजी जाधव मी सांगायचं झालं आता कालचा योगायोग आला, कालचं मैदान झालं आणि रायाबाई आपला किंग मेकर केसरीचा मानकरी ठरला. म्हणजे बालाजीला आम्ही कॉलेजला पासून आम्ही सगळेजण एकत्र आहे. चर्चेत बालाजी किंग मेकर म्हणून सुद्धा बालाजीची आयडिया आणि बालाजी सुद्धा किंग मेकर म्हणून चर्चेत आहे. आणि कालच रायानं किंग मेकर केसरीचा मानकरी ठरला.
त्याबद्दल म्हणजे समाधान बालाजीला आणि बाकीच्यांना पण असं भरपूर आहे. बर. आणि बैल जाईल तिथं आपलं समाधानकारक पळतो आणि म्हणजे खुश ठेवते सर्कलला सगळ्या. काय हो एक बैलाचं म्हणजे वासरू पहिल्यापासून अंगाला असंच आहे, म्हणजे खात नाही का काय नक्की विषय काय असतो? नाही खातंय आता, पण जरा म्हणजे असं रतीब त्याला म्हणजे ते जेवढा पाहिजे एवढा खात नाही. हम्म. थोडा रतीब खातं, बाकीचं चारा बाकीचं खातं मग. म्हणजे जास्त पण तरी पण बैल बरा ठेवलाय म्हणायला लागेल, पहिल्यापेक्षा जरा वाढ पहिल्यापेक्षा बैलांना आता चांगलं म्हणजे अंग धरले. सकाळी बिका गायला पहिले केस बेस पहिलं फोटो बघितलं तर तुम्हाला म्हणजे विश्वास बसणार नाही असं आहे त्याचा. पहिल्यापासून बघताय की काय शिकवलं? नादात कसं आहे, महत्वाचा विषय ह्या नादात, जर तुमची वस्तू पळत असली तरच तुम्हाला किंमत आहे. तुमच्याकडे पैसा असू द्या नसू द्या ती कोण बघत नाही. पण ह्या नादात जर उतरायचं असेल तर किमान तुमची वस्तू टॉपचीच पाहिजे. जर बैल पळणारा नसला तर लय म्हणजे लय बेकार दिवस आहेत का तर आहे, कारण त्या दिवसात आपण गेलेलो आहे. जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष गुलाल नाही आपल्याला. बैल दुसरा एक बैल होता पहिला, जायचं धुयाचं मैदानाचा पावत्या टाकायच्या यायचं माघारी, हेच चाललं होतं. ही वस्तू लागल्यापासून जरा थोडंफार आपलं बरं चाललंय. ह्या नादात वस्तू पळणारी असली तरच किंमत आहे, नाहीतर किंमत नाही. म्हणजे तुमची किती पण पैसे तुमच्या खिशात पैशाचा खळखळ असू द्या, पण तुमची वस्तू पळत नाही तर त्याची खळखळ वाजवत बसायचं, पण ती ही नाही म्हणजे नाही उपयोगच नाही वस्तू शेट कोण म्हणणार नाही. हो शेट न हो म्हणजे कोणी विचारणार पण नाही. अगदी तुमच्या जवळचा जोडीदार असला, मित्र असला, तर आपल्या मित्राचा जरी बैल असला आणि तुमचा पळत नसला तरी सुद्धा बैल देत नाही का तर नाही, हे 100% सत्य आहे. जर तुमचा बैल पळणारा असला तरच तुम्हाला बैल येणार. आपले मित्र आहेत की ह्या क्षेत्रात, मित्र परिवार मस्त मोठा आहे, पण आपल्याकडे वस्तू नव्हती त्यावेळेस कोणी उभा केला नाही. वासरू म्हणजे चर्चेत नव्हतं गट काढायचं, सेमीला मार खायला. आता जरा या महिन्याभरात 2-3 गोलाल झाले ते तेव्हापासून मग आता नको त्यांचं फोन येते. पण ज्यावेळेस पळत नव्हतं त्यावेळेस सहकार्य कोणा करायची कोणाची भावना झाली नाही. वासरू पळत असून काय काय लोकांनी दिलं नाही. होयच की. मग आता ज्या म्हणजे आम्ही आदतपणापासून ज्या काय काय बैल अशा आहेत त्यांना आम्ही मागतोय एक मैदान द्या म्हणून, त्यांनी अजून पण दिलं नाही आपल्याला बैल. 2-3 4 वेळा बैल मागितले. हा. आता मागतील कधी? पण नाही आपल्याला त्यांचं बैल घालायचं नाही. आपण आता एक डोक्यात ठेवलंय की त्या बैलाला आपण मागायचा पण नाही, आणि जरी दिला तरी बी घालायचा नाही. आपल्या महाराष्ट्रात ढीग बैल आहे ती, कुठलाही बैल घालून आपण कोणाची बी गाडी मारायची, आपल्या वासरात धमक आहे, आपण तेवढं करणार 100%. बालाजी जाधव म्हणजे मित्रांनो की कमी काळात भरपूर नाव केलं या माणसानं, आणि प्रत्येकाच्या अगदी कोणाचं पण म्हणजे आता मी बघतो की कोणाचा पण बैल असू द्या काय असू द्या सोडायला वगैरे बालाजी जाधव पुढे येणारा माणूस आहे. आणि ह्याच्यात नादात हेच पाहिजे असतं मित्रांनो, आणि एकमेकाला मदत करणं. त्यामुळे आज ह्या माणसाचं नाव म्हणजे कधी कोणाला वाईट बघणार नाही किंवा काय नाही, बाबा ह्याचा पळतोय तर म्हणजे कुणाचं धराय करायला प्रत्येकाला तुम्ही मदत करायला. हो मग आपलं पहिल्यापासूनच म्हणजे माझ्या धावणीला बैल नव्हता तरी आपण मैदानावर जायचो त्यावेळेस कोणी एखाद्याने सोड म्हणला बैल तरी सोडायचा. एखाद्याने टांग जरी उचल म्हणलं तरी टांग उचलतो. आज सुद्धा आज जरी तुम्ही बघितलं तर वासरू जरी मैदानावर गेलं तरी टांग काल तिने फेर मी स्वतः घेतलं एकट्यानं खांद्यावर. म्हणजे आपण कुठल्या गोष्टीची लाज बाळगत नाही. मला का झालं यावं आणून चालत नाही, ती जाणलं तर त्या गोष्टीचा उपयोग आहे. नाहीतर काय अशी बरीच मला काय ती की वायस बैल पळायला लागले नुसतं कंबर हात द्यायचं, नियोजन हे करतोय ते करतोय, हे नुसतं कसं होतंय पैसे लावलं मग सगळं झालं का, असं नसतंय ना. आपण मला का म्हणले पडेल ते उद्योग केला पाहिजे. टांग वाढाय कशाची लाज आहे टांगा तर वडलंच पाहिजे, त्यात तर खरं मोठी लक्ष्मी आहे. स्वतः आपण 3 फेर काल मी स्वतः वैयक्तिक टांग एकट्याने घेऊन गेलो खाली 3 फेर. आणि कोणी बैल कोणी ओळखी जरी माणूस नसला ती म्हटले ना बाबा बैल सोड तरी स्वतः सोडतो बैल आपण. आज तुमची गाडी होती, शंभू होता तुमच्या सोबत घरनिकेचा, ती जोडीदार म्हटला बाबा बैल सोडलाच की. असं बरेच प्रत्येक काय संबंध असते, कोणाला माणसं नसते ती. आपण त्या दिवसात गेलोय एखाद्यावर काय काय होते 2 माणसंच बैल घेऊन येते ती, एक जण सोडत असतो एक जण गाडी धराय असतो. बरं ते एकट्याला सुट्टी मेकर काय काय म्हणजे समजा सांगत नाही ती काय काय माणसं कुठे 200 घालवा 300 घालवा, काय काय बैल गाडी मला गरीब आहे ती बघा तुम्ही बरं काय की स्वतः बैल सोडत. मग त्यांनाच बैल सोडायला गेलं तर बैल इकडे डोंगान टाकणार, कुठं फर्याद दाबाय नसणार, माणूस सगळी बघत बसते ती. पण तसल्या वेळेला कोण उभा राहत नाही. मग तिथं आपल्याला जरी वाटलं ना बाबा इथं माणसाची जरा चालली अपघात तर आपण तिथं लगेच हजर राहतो. आपल्याला मनापासून वाटतं की बाबा आपण ह्याला सहकार्य केलं पाहिजे. जरी बोलवलं नाही तरी आम्ही अशा बऱ्याच गाड्या सोडलेल्या आहेत. आमचं वास्तूर बघितलं की सुट्टी मेकर 1-2दा सुट्टी मेकर सोडायला जरा तुडवलं गाड्या सुट्टी मेकरला. परत ती माझं वासरू दिसलं की सुट्टी मेकर धनाभावाला तिकडे जावं आईच्या गावात वासरू सोडाय कोणी येणार म्हणजे एवढं वासरू येड जाऊ आहे. आणि तुम्ही बघितलं असेल वासरू आज कसं म्हणजे दमवतं इतकं. आणि त्यामुळं काय काय वेळेस म्हणजे आम्ही 10-12 पोरं जरी असले आमच्या बरोबर तरी पण आम्हाला हे म्हणजे हीच करू वासरूच येऊन आवरणा.
आणि असं वाटायला लागलं इकून टाकावं वासरू, इतकी परिस्थिती बेकार आहे. सांगतोय काय, ह्या क्षेत्रात पळणारी जर वस्तू असली तरच तुम्हाला किंमत आहे, नाहीतर किंमत नाही. चारी बाजून कुठला बी विचार करा तुम्ही, ड्रायव्हर असू द्या, सुट्टी मेकर असू द्या, किंवा अजून कोण असू द्या, पैर देण्या बसणं सगळ्या बसणं, जर तुमची वस्तू पळत असली तरच तुम्हाला या क्षेत्रात किंमत आहे, नाहीतर किंमत नाही. आणि वस्तूला तुमचं सुद्धा काय बी कमी मग तुम्ही आता युट्यूबर असू द्या किंवा एखादा समालोचक असू द्या, त्यांचा बैल असू द्या, त्यांचा पळत असला तर सगळं गाव माग, पण जर पळत नसला बैल तर त्यांना सुद्धा कोणीही करत पण नाही. काय काय नुसती वेळेस ओळख सुद्धा असून उपयोगाचं नाही. काय काय वेळेस असं होतं की ओळख असून सुद्धा जमत नाही वासरू. हो. एखाद्या वासराला करंट पण पाहिजे, वासराला सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण त्या करंट इतका नाही पाहिजे की सुट्टी मेकरला संघ धरून उचलून पाडलं पाहिजे असलं, म्हणजे इतकं पण म्हणजे कसं होतं वासरानं म्हणजे त्याला करंट जर व्यवस्थित नाही उभं केलं तर सुट्टी मेकरला उचलते संघ वासरू. बघ, सुट्टी मेकरांची पण कसं होतं, अपदा होतीच तशी, काय काय म्हणजे बैल पण दमव देते. मग त्यांच्या आता सुट्टी मेकरला माणूस किती पैसे देते? 200 रुपये, 300 रुपये. 200 रुपयासाठी म्हणजे कधी कधी वेळ येते की बैल तोडव द्यायची, पण बघितलं डोळ्यानं सुट्टी मेकरला. पण ते वाटतं खेळ म्हणजे सुट्टी मेकर बी सोपा विषय आहे, पण ते सुट्टी मेकर व्हायच बी सोपा विषय नाही. म्हणजे काय काय इदरी असते ती, कुठं दांड्या खालनं निघणार, एखादं उसाळे मारून उराव येणार, काय काय ओढत नेते ह्याकडे त्याकडे नेते, बघितले आपण. म्हणजे असा विषय आहे. काय काय लय इद्रापणा वासर करते त्याला, म्हणजे ज्याचं खरोखर दमवते त्याची एक 7-8 पोर तरी सोबत तिला पाहिजे. 10 वाढणार आहे म्हणून शाना त्याचा उपयोग नाही हो. आम्ही 10 सण आम्हाला आवरण आम्हाला टेन्शन आलं. तुम्ही बरं झालं आला, तुम्ही येत नव्हतं तर आम्हाला म्हणजे सुटत नव्हतं वासरू, इतकं म्हणजे दमवत होतं. आणि काय वासराला करंट आहे आमच्या. वासराला करंट चांगला आहे. वासरू म्हणजे आज पहिल्यांदाच मी बघितलं, तुम्ही मध्ये सांगितलं लंपी झालता दिवशी, त्याच्यानंतर आज बघितलं वासरू चांगलं पळालं, 1 नंबर. करंट त्याला म्हणजे प्रमाणापेक्षा जास्तच आहे. गडवल काहीतरी वासरू 100%. बघितल्यावर त्याच्याकडे वाटतंय काहीतरी म्हणजे करेल नाव तुमचं. एका पायामुळं आज निकाल गेला, म्हणजे मागणं गाडी तासात पळून सुद्धा लागली गाडी, म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे. परंतु कुठेतरी सुट्टी मेकर ही सगळ्या गोष्टी पाहिजे त्यात, जर नसेल तर मग अडचण येते. आणि नशीब पण एखाद्याचं पालत असतं. आम्ही आई घातली किती पण, आमचा सरच्या भल्याला मारायचा, जो ही गाडी 1 नंबर केली का नाही त्याला गटाला मारायची धमक ती ठेवायचा. पण तरी पण आम्हाला कधी गुलाल नाही भेटला. आणि आज पण बघा तुम्ही, गाडी लागली पुढे 2 टांग्यानं, पण तरी पण फॉल गाडी, म्हणजे एखाद्या नशीब असतं आणि स्टार पाहिजे. लक्ष्मण संघ पाहिल्यानंतर आम्ही 4 नंबर केला. त्यानंतर 6 मैदान चांगली बैल होती. वासराची एक म्हणजे कुठल्या मैदानात चुकी झाली नाही, 6 मैदान आम्ही गटाला सलग मार खाल्ला होता. गारेवाडी जवळचं मैदान, तिथं वासरानं म्हणजे पहिलंच मैदान गटपास केला, तिथनं कधीच म्हणजे रेकॉर्ड आहे तिथं, कधी गटाला मार खाल्ला नाही. त्या दिवशी नेमका बैल तिथं तासात गेला. 6 मैदान आम्ही मार खाल्ला, मग तिथं बी तेवढा संयम ठेवायला पाहिजेच की. त्यावेळेस शांत संयम ठेवायला लागतोच की. नशिबाने बी कुठेतरी नशीब पाहिजे मित्रांनो, आणि संयम पाहिजे. संयम सुनील मोरे सांगतेच कायम, सगळं जुळून आलं पाहिजे. नुसतं एक गोष्ट तुमची स्ट्रॉंग असून उपयोग नाही. तुमची म्हणजे 5 हाताची बोट कशी अशी जुळली पाहिजे, तसं विषय आहे. तुमचं नशीब जाग्यावर पाहिजे, प्लस पायरा बी चांगला पाहिजे, ड्रायव्हर चांगला पाहिजे, सोडणारा चांगला पाहिजे, आणि आपला बैल बी पळाला पाहिजे, तेव्हा ती काढणार. आणि महत्वाचा विषय भावना मालकाची चांगली पाहिजे, ही लय मोठा विषय आहे. काय होतंय आता ही म्हणजे बोलण्यासारखा विषय आहे की हेनं त्याच्यावर जळायचं आणि त्यानं त्याच्यावर जळायचं, हे प्रकार चाललाय जो. म्हणजे आज समजा माझं पळतंय तर म्हणाल की कसं पळतंय वितावं आणि ह्याहून त्याहून, म्हणजे का काड्या घालणारे झाले ते वयात. आणि कसं होतंय वडापावली महत्वाची, वडापावली मालकाचा विषय बाजूला आणि बाकीची मागचीच कुरणारी, किंवा काय काय मालक बी आहेत असे, मालक बी नाही ती म्हणून चालणार नाही. मालक बी काय काय जणांनी पटतं, एखाद्या चांगलं झालेलं एखाद्याला पटत नाही. पण तसं नसावं, कारण मुख जित्राब आहे, प्रत्येकाचं प्रेम. आता माझं वासरू आहे, माझं जसं माझ्या ह्याच्यावर प्रेम आहे बैलावर, तसं दुसऱ्या बैलावर मी प्रेम केलं पाहिजे. दुसऱ्या बैलाला मी धरू करू लागाय गेलो, सोडू लागाय गेलो, आपलाय म्हणून जर त्यांना सहकार्य केलं तर माझं कुठेतरी काहीतरी घडणार आहे. जर मी दुसऱ्याचा वाईट विचार केला तर माझं कधी चांगलं होऊ शकत नाही ना. आणि हुरळून नाही गेलं पाहिजे मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आज खाली 1 नंबर केला, शांततेनं बोल, अजून पण तुम्ही बघा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर वासरू बघितलं तुम्ही मित्रांनो, तर अजून पण एकदा वासरू सोडा, वासरू दाखवतो. एक वेगळा पण आहे एक वासरात, आणि एक वेगळं वासरू आहे मित्रांनो. आणि अजून दुसरं आहे, म्हैसुरी जरी असलं तरी अनेक लोकांचं म्हणणं आहे की बाबा म्हैसुरी उन्हाळ्यात पळत नाही, पण ही वासरू दुगलमध्ये आहे मी तर म्हणेल. कारण उन्हाळा जसा चालू झाला तसा ही मला वाटतं 2रा गुलाल आहे चांगला टॉपचा, आणि कालचा 3रा गुलाल. गोलाला ह्या महिन्यात 1.5 महिन्यात. म्हणजे म्हणजे काय नाही तसं, म्हणजे जसं वातावरण आता पाऊस लागतो ना बारीक,
त्यात तर वासरू फुल फ्रेश असतं. आणि उन्हाळ्यात म्हणजे काय विषय आहे, उन्हाळ्यात सुद्धा म्हणजे तेवढंच पळतंय. असं नाही की बाबा म्हणजे ही सीझन पळतंय ती सीझन पळतंय. फक्त आम्ही एवढंच की उन्हाळ्यात आपलं 6-7 दिवसाचा गॅप काढतोय आता जरा ऊन वाढल्यापासून. एक बालाजी जाधवचं नियोजन म्हणजे आता तगडं झालंय म्हणा. होय, नाही नियोजन असतंय. पाची बोट तुपात आहे ती. चला मित्रांनो, भविष्यातला स्टार आहे आणि पब्लिक पण पळते आणि वासरू म्हणजे आतापर्यंत मी दाखवलेला म्हणजे विश्वास त्यानं जितला एक प्रकारे. आणि ज्यावेळेस बोललो जसं जसं बोललोय तसं तसं त्यानं करून दाखवलं आतापर्यंत. चला, धन्यवाद.